सुरुवातीलाच एक मोठी बातमी। सांगली येथे राष्ट्रवादीच्या वतीनं गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यासाठी कर्मवीर भाऊराव चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली आहे। या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचा सहभाग आहे। सांगलीत गोपीचंद पडळकरांविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलाय। सांगलीत आपण बघतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। शरद सातपुते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं। शरद, नक्कीच सौरभ, सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरच्या विरोधात महाविकास आघाडी एकवटलेली आहे। सांगलीच्या कर्मवीर भाऊ चौका इथून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चानं भव्य असं स्वरूप घेतलेलं आहे आणि या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते आलेले आहेत। जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पाटील असतील, रोहित पवार असतील, अमोल कोल्हे असतील, यांच्यासह अनेक दिग्गज नेते या मोर्चात सामील झालेले आहेत आणि स्टेशन चौक येथे या मोर्चा थांबलेला आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांचे नेत्यांचे भाषण सुरू आहे। आपण आत्ता त्या भाषणाच्या ठिकाणाहून एका 200 फूट उंचीवर आहे। आपण पाहू शकतो येथील माहोल। या माहोलच्या ठिकाणी हजारो जयंत प्रेमी महाविकास आघाडीचे नेते या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। अनेकांची भाषणं होत आहेत। आत्ताच थोडा वेळापूर्वी आमदार विश्वजित कदम जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचं भाषण झाले। त्यांनी सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्यावर चांगलीच टीका केलेली आहे। त्याचबरोबर आता बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजी वाटेकर यांचंही भाषण सुरू आहे। आपण वरून स्क्रीनवरून बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात ही गर्दी आहे। अति आलोट गर्दी आहे। यामध्ये महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद घेतलेला आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून जयंत पाटील समर्थक आणि राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। सौरभ, निषेधच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही शरद तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।